आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 6 ॲनिमल क्लासिफिकेशन आणि त्यामधील आज आपण पाहतोय फायलम कॉर्डाटा. याआधी आपण नॉन कॉर्डेट्स या सब किंगडममधले सगळे फायलम्स पाहिलेले आहेत आणि आज आपण कॉर्डेट्स सब किंगडममधील फायलम कॉर्डाटा पाहतोय. कॉर्डेट्स या सब किंगडममध्ये फक्त एकच फायलम आहे, दॅट इज फायलम कॉर्डाटा. ओके, सो पहिल्यांदा तर आपण कॉर्डाटा फायलममध्ये जे ॲनिमल्स येतात तर त्या सगळ्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत आणि त्यानंतर मग आपण फायलम कॉर्डाटामधील सगळे सब फायलम्स पाहणार आहोत, जे की 3 आहेत. पहिला आहे युरोकॉर्डाटा, सेफॅलोकॉर्डाटा आणि वर्टेब्रेटा. ओके, सो त्याच्यानंतर आपण हे काय पाहणार आहोत, हे 3 सब फायलम पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर हा जो सब फायलम आहे, सब फायलम वर्टेब्रेटा, तर या सब फायलमचं पुढे 6 क्लासेसमध्ये डिव्हिजन क्लासिफिकेशन होतं. त्याच्यामधले जे 6 क्लासेस आहेत तर ते आपण फर्दर व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. सो पहिल्यांदा आपण पाहूया फायलम कॉर्डाटा, त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स. दीज ॲनिमल्स हॅव सपोर्टिंग नोटोकॉर्ड. हे जे ॲनिमल्स असतात तर यांच्या बॉडीमध्ये एक नोटोकॉर्ड असतो. नोटोकॉर्ड म्हणजे काय हे आपण ऑलरेडी यादीच पाहिलेलं आहे. यादीचे व्हिडिओज जर तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला नोटोकॉर्ड म्हणजे काय कळलं असेलच, आणि जर नसेल पाहिले तर या ठिकाणी एक आयकॉन आहे, त्यावर जाऊन तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहू शकता. सो त्यांच्या बॉडीमध्ये नोटोकॉर्ड असतं, ज्याच्यामुळे त्यांच्या बॉडीला सपोर्ट मिळतं. नेक्स्ट आहे, आता याच्यामध्ये जे कॉर्डेट्स आहेत, फायलम कॉर्डाटामधले जे कॉर्डेट्स आहेत तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे पहिले 2 सब फायलम आहे, जसं की युरोकॉर्डाटा आहे आणि सेफॅलोकॉर्डाटा आहे, तर या दोघांमध्ये नोटोकॉर्ड असतं. बट नेक्स्ट जे आहे वर्टेब्रेटा, तर त्यांच्या बॉडीमध्ये नोटोकॉर्डचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा नोटोकॉर्ड रिप्लेस केलेलं असतं वर्टेब्रल कॉलमनी. ओके, नोटोकॉर्डच्या ऐवजी काय असतं, वर्टेब्रल कॉलम असतं. सो या ठिकाणी फर्स्ट पॉईंट आपण पाहिलं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे, ऑल कॉर्डेट्स आर इन्क्लुडेड इन द सेम फायलम. सगळे कॉर्डेट्स हे याच फायलममध्ये इन्क्लूड केलेले आहेत. द फायलम कॉर्डाटा इज क्लासिफाईड इंटू 3 सब फायलम. आणि हा जो फायलम कॉर्डाटा आहे हा पुढे 3 सब फायलम्समध्ये क्लासिफाय केला जातो. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण फायलम कॉर्डाटाचे काही इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स पाहणार आहोत, जे आपण याआधी पण पाहिलेले आहेत, तरी पण आपण आता परत ते रिपीट पाहणार आहोत. सो फर्स्ट आहे, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ॲटलिस्ट एनी डेव्हलपमेंट स्टेज. कोणत्याही एका डेव्हलपमेंट स्टेजमध्ये त्यांच्या बॉडीमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. फेरेंजियल गिल स्लिट्स आर प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ॲटलिस्ट एनी डेव्हलपमेंटल स्टेज. आणि फेरेंजियल गिल स्लिट्स पण कोणत्याही एका डेव्हलपमेंट स्टेजमध्ये प्रेझेंट असतात. नेक्स्ट आहे, सिंगल ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड्स इज प्रेझेंट ॲट डोर्सल साईड ऑफ बॉडी. डोर्सल साईड म्हणजे काय, तर मागची बाजू. ते आपण याआधी पण पाहिलेलं आहे की डोर्सल साईड म्हणजे मागची बाजू, वेंट्रल साईड म्हणजे पुढची बाजू. हार्ट इज प्रेझेंट ऑन वेंट्रल साईड म्हणजेच फ्रंट साईड ऑफ दी बॉडी. ओके, सो अशा पद्धतीने हे काही पॉईंट्स होते जे की आहेत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉर्डाटा, ॲनिमल्स फ्रॉम फायलम कॉर्डाटा. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत सब फायलम जो आहे युरोकॉर्डाटा. सो याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहूया. दीज आर मरीन ॲनिमल्स, खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे ॲनिमल्स आहेत हे. नेक्स्ट आहे, देअर बॉडी इज कवर्ड बाय स्किन लाईक टेस्ट ऑर ट्युनिक. त्यांच्या बॉडीवरती त्वचेसारखा एक भाग असतो, त्याला आपण टेस्ट किंवा ट्युनिक असं म्हणतो. नेक्स्ट आहे, लार्वा ऑफ दीज ॲनिमल्स आर फ्रीली स्विमिंग अँड नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन ओनली टेल रिजन ऑफ लार्वा. आता तुम्हाला माहिती आहे की फेज असतात, लार्वा असतं, प्युपा असतं वगैरे वगैरे. हे सगळं तुम्ही बटरफ्लायचे स्टेज कसे पाहिलेले आहेत त्याच्याप्रमाणे यांच्यामध्ये पण काही स्टेजेस असतात डेव्हलपमेंटचे. सो फर्स्ट जी लार्वा स्टेज आहे सब फायलम युरोकॉर्डाटामधील ॲनिमल्सची, तर ही फ्री स्विमिंग स्टेट असते, म्हणजे फ्रीली स्विम करू शकतात ते. आणि नोटोकॉर्ड हे फक्त त्यांच्या टेल रिजनमध्ये म्हणजे शेवटच्या भागामध्येच फक्त प्रेझेंट असते, कधी लार्वा स्टेजमध्ये. ओके, सो लार्वा स्टेजमध्ये जे त्यांचे नोटोकॉर्ड आहे तर ते फक्त टेल रिजनमध्ये प्रेझेंट असतं आणि हेन्स दे आर कॉल्ड ॲज युरोकॉर्डाटा, आणि त्याच्यामुळे त्यांना युरोकॉर्डाटा असं म्हटलं जातं. मग आता नेक्स्ट कोणती स्टेज आहे, तर लार्वा नंतरच्या जे स्टेज आहेत ज्याच्यामध्ये ते अडल्ट होतात. सो लार्वा मेटाफेजेस इन टू अडल्ट्स. मग लार्वा चेंज होते ना, फेज चेंज होणार. सो लार्वा मेटामॉर्फोज इन टू अडल्ट्स अँड आफ्टर सेटलिंग डाऊन ॲट बॉटम ऑफ दी सी. मग कधी त्यांचं अडल्टमध्ये रूपांतर होतं, तर जेव्हा ते समुद्राच्या तळाशी जेव्हा ते सेटल होणार तर तेव्हा त्यांचं रूपांतर, लार्वाचं रूपांतर अडल्टमध्ये होतं. जनरली दीज ॲनिमल्स आर हर्माफ्रोडाईट. आणि जनरली म्हणजे साधारणतः हे ॲनिमल्स कसे असतात, हर्माफ्रोडाईट्स असतात. आता हर्माफ्रोडाईट्स याचा अर्थ आपण ऑलरेडी पाहिलेला आहे.
हर्माफ्रोडाइट्स म्हणजे काय, तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एकाच ॲनिमल बॉडीमध्ये प्रेझेंट असणं. ओके, हर्माफ्रोडाइट म्हणजे काय, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एकाच बॉडीमध्ये असणं त्याला आपण काय म्हणतो, हर्माफ्रोडाइट. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, युनिसेक्शुअल. ओके, सॉरी, त्याला आपण काय म्हणतो, बायसेक्शुअल म्हणतो. सो नेक्स्ट आहे एक्झाम्पल्स. त्याचे एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत, जे आहे हर्डमॅनिया, डोलिओलम आणि ओइकोप्ल्युरा एक्सेट्रा. आता या ठिकाणी आपल्याला दोन जे आहेत तर त्यांचे पिक्चर्स पण दाखवलेले आहेत. सो या ठिकाणी त्याचे काही बॉडी पार्ट्स पण आहेत जे की तुम्ही पाहू शकता. आता हा होता सब फायलम युरोकॉर्डाटा. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत सब फायलम सेफॅलोकॉर्डाटा. सेफॅलोकॉर्डाटाचे काही कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. जसं की पहिलं आहे, दीज आर स्मॉल फिश लाईक मरीन ॲनिमल्स. हे कसे आहेत, स्मॉल आहेत, फिश लाईक म्हणजे माशांसारखे आहेत, आणि मरीन आहेत म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे आहेत, समुद्रामध्ये सागरामध्ये राहणारे आहेत. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेंथ. आता या ठिकाणी या डायग्राममध्ये तुम्हाला नोटोकॉर्ड नेमकं कुठे आहे, काय आहे ते पाहायला मिळेल पुन्हा एकदा. तर इथे हा जो लेअर आहे व्हाईटिश लेअर, ओके, तर तो काय आहे, नोटोकॉर्ड आहे. आणि त्याच्यानंतरचा जो हा लेअर आहे तर तो काय आहे, नर्व्ह कॉर्ड आहे. हे आहेत फॅरेंजियल गिल स्लिट्स. या ठिकाणी आहे लिव्हर, इथे आहे इंटेस्टाईन, इथे आहे गोनाड्स, या ठिकाणी आहे ॲनस, आणि इथे आहे सेगमेंटल मसल्स. तर अशा पद्धतीने नोटोकॉर्ड इथे पूर्ण बॉडीभर प्रेझेंट आहे. म्हणजे नोटोकॉर्ड पूर्ण इथपासून ते इथपर्यंत प्रेझेंट आहे. सो आधी आपण पाहिलं होतं युरोकॉर्डाटा सब फायलममधले ॲनिमल्स की त्यांच्या फक्त टेल रिजनमध्येच नोटोकॉर्ड प्रेझेंट असतं. बट सेफॅलोकॉर्डाटामध्ये जे ॲनिमल्स येतात तर त्यांच्या थ्रू आउट बॉडी नोटोकॉर्ड प्रेझेंट असतं. ओके, सो नेक्स्ट आहे फॅरेंक्स इज व्हेरी लार्ज अँड कंटेन्स गिल स्लिट्स. यांचं फॅरेंक्स कसं आहे, खूप लार्ज आहे आणि त्याच्यामध्ये गिल स्लिट्स पण प्रेझेंट आहेत, जसं की तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. आणि हे ॲनिमल्स कसे आहेत, युनिसेक्शुअल आहेत. मीन्स त्यांचं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सेपरेट असणार, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सेपरेट असणार. ओके, जसं की एक्झाम्पल आहे ॲम्फिओक्झस. याचं एक्झाम्पल आहे ॲम्फिओक्झस. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत जो थर्ड सब फायलम आहे तो, ज्याचं नाव आहे वर्टेब्रेटा. वर्टेब्रेटामधले कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहूया. इन दीज ॲनिमल्स नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय वर्टेब्रल कॉलम. आता या सब फायलममध्ये आपलाही समावेश होतो. याच्यामध्ये 6 क्लासेस आहेत, तर त्यातील मॅमॅलिया क्लासमध्ये आपला समावेश होतो. आपल्याला काय आहे, वर्टेब्रल कॉलम आहे. सो दीज ॲनिमल्स, या ॲनिमल्समध्ये नोटोकॉर्डच्या ऐवजी काय असतं, वर्टेब्रल कॉलम असतं, म्हणजेच पाठीचा कणा असतो. इन दीज ॲनिमल्स, या ॲनिमल्समध्ये हेड इज वेल डेव्हलप्ड. आणि यांचं हेड कसं असतं, वेल डेव्हलप्ड असतं, जसं की आपलं हेड वेल डेव्हलप्ड आहे. त्याचप्रमाणे इतर पण जे काही क्लासेस आहेत त्यामधील पण ऑर्गॅनिझम्सचं हेड कसं असतं, वेल डेव्हलप्ड असतं, पूर्णतः विकसित झालेलं असतं. नेक्स्ट आहे ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय क्रॅनियम. ब्रेन क्रॅनियम थ्रू प्रोटेक्ट केलं जातं. क्रॅनियम वगैरे आपण सगळं 9thला पाहिलं आहे. एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलिजिनियस ऑर बोनी. एंडोस्केलेटन म्हणजे बॉडीच्या आतमधलं जो सापळा आहे तर तो एकतर कार्टिलिजिनियस असतो किंवा बोनी बोन्सपासून बनलेला असतो. नेक्स्ट, सम कॉर्डेट्स आर जॉलेस. काही कॉर्डेट्सला जॉ नसतो म्हणजे जबडा नसतो, तर काहींना जबडा असतो. ओके, आता आपल्याला जबडा आहे, तर काही जे या सब फायलममधल्या इतर क्लासेसमधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यापैकी काहींना जबडा नसतो. ओके, सो अशा पद्धतीने आज आपण फायलम कॉर्डाटामधील 3 सब फायलांचा स्टडी केलेला आहे. पहिला आहे युरोकॉर्डाटा, दुसरा आहे सेफॅलोकॉर्डाटा आणि तिसरा आहे वर्टेब्रेटा. यानंतर आता आपण वर्टेब्रेटा हा जो सब फायलम आहे तर यातील 6 क्लासचा स्टडी आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये करणार आहोत. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स लेसन नंबर 6 ॲनिमल क्लासिफिकेशन या लेसनचे सगळे क्वेश्चन आणि आन्सर्स आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फुल एक्सरसाइज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. एक्सरसाइजमधील फर्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय मी मध्ये त्यातील पहिला आहे ए आहे, आय ॲम डिप्लोप्लास्टिक अँड असिलोमेट, विच फायलम डू आय बिलॉंग टू. मी डिप्लोप्लास्टिक आहे आणि असिलोमेट आहे, म्हणजे माझ्यामध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी नाही आहे आणि फक्त 2च जर्म लेयर्स प्रेझेंट आहेत. तर मी कोण आहे? सो दिस ऑर्गॅनिझम्स बिलॉंग्स टू फायलम निडारिया और सिलेंडरेटा. ओके, तर या लेसनचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. खूप सारे व्हिडिओज तयार झाले होते या लेसनचे आणि त्याची प्लेलिस्ट पण मी तयार केलेली आहे, जी तुम्ही या ठिकाणी आय आयकॉनवर जाऊन पाहू शकता. सो नेक्स्ट आहे माय बॉडी इज रॅडियली सिमेट्रिकल. वॉटर वॅस्क्युलर सिस्टम इज प्रेझेंट इन माय बॉडी. आय एम रेफर्ड ॲज फिश
दो आय एम नॉट. व्हॉट इज माय नेम? माझं नाव काय आहे? सो आय एम स्टारफिश. ओके, आन्सर इज स्टारफिश. त्याच्यानंतर आहे सी. आय लिव्ह इन युअर स्मॉल इंटेस्टाईन. सिडोसिलोम इज प्रेझेंट इन माय थ्रेड लाईक बॉडी. इन विच फायलम विल यू इन्क्ल्यूड मी? तर याचा आन्सर आहे फायलम ॲस्केलमेंथस. त्याच्यानंतर आहे डी. दो आय एम मल्टीसेल्युलर देर आर नो टिश्यूज इन माय बॉडी. व्हॉट इज द नेम ऑफ माय फायलम? सो नेम ऑफ युअर फायलम इज फायलम पोरिफेरा. ओके, सो नेक्स्ट वी आर गोइंग टू सी क्वेश्चन नंबर 2. Question number 2. Write the characters of each of the following animals with the help of classification chart. तर प्रत्येक ॲनिमलचं क्लासिफिकेशन आपल्याला लिहायचं आहे. सो लेट अस सी द आन्सर. पहिल्यांदा आहे बाथस्पंज. सो फर्स्ट आपल्याला लिहायचं आहे की ते कोणत्या किंगडममध्ये आहे, कोणत्या सब किंगडममध्ये आहे किंवा कोणत्या फायलममध्ये आहे आणि त्याचे कॅरेक्टर्स आपल्याला लिहायचे आहेत. बाथस्पंज बिलॉंग्स टू किंगडम ॲनिमालिया अँड फायलम पोरिफेरा. Its characters are, first one, it is a black colored round shaped aquatic animal. It has asymmetrical body made up of fibers of protein spongin. After that we are going to see next character. Body cavity is absent in bath sponge, hence acoelomate. Third one is it has cellular grade body organization. Fourth one is it has pores called ostia, osculum and collar cells on the body. Fifth one is it has good ability of regeneration. So in this way this is the answer of bath sponge, its classification and characters. Next is grasshopper. Grasshopper. Answer. Grasshopper belongs to kingdom Animalia and phylum Arthropoda. Its characters are, first, it has jointed appendages, hence called as arthropods. Second, its body is triploplastic, also eucoelomate, and bilaterally symmetrical and segmented. Third one is chitinous exoskeleton is present around their body. And fourth one is it is unicellular. Fifth one is it is found in all types of habitats. Okay, it is found in all types of habitats. So next we are going to see Rohu. Answer. It belongs to kingdom Animalia, phylum Chordata and class is Pisces. Its characters are, first one, it is a cold-blooded aquatic marine animal. Second one is body is spindle shaped. Third one is it has paired and unpaired fins for swimming. Caudal fins is useful as a steering organ during swimming. So next one is character is exoskeleton is in the form of scales and endoskeleton is cartilaginous. And fifth one is respiration occurs through gills. So this is the full answer. Now we are going to see next, that is penguin. Penguin. Answer. It belongs to kingdom Animalia, phylum Chordata and class Aves. Its characters are, first one, it is a vertebrate completely adapted for aerial life. Second one is it is warm-blooded. Third one is body is spindle shaped. Fourth one is forelimbs are modified into wings. After that, fifth one is exoskeleton is present in the form of feathers. Sixth one is neck is present, jaws are modified into beak. So this is the whole answer. Next one is frog. So first, don't write this. First you have to write this and after that you have to write this. Okay. It belongs to kingdom Animalia, phylum Chordata and class Amphibia. After that you have to write its characters are. Here you have to write its characters are. First one is frog is strictly aquatic during larval life. Second one is it can live in water as well as on land during adult life. It has two pairs of appendages. Digits are without claws. Next one is fourth one, that is exoskeleton is absent. Skin is without any derivative and usually kept moist for respiration. Next one is external ear is absent but tympanum is present. And sixth one is neck is absent.
eyes are prominent with eyelids. Next one is lizard. Answer: it belongs to kingdom Animalia, phylum Chordata and class Reptilia. Its characters are: it is a cold-blooded animal. Second one, it creeps on land as its body cannot be lifted up. Third one is their skin is dry and scaly. Fourth one is neck is present between head and trunk. Fifth one is external ear is absent. And sixth one is digits are provided with curves. So this is the full answer. Next one is elephant. Answer: it belongs to kingdom Animalia, phylum Chordata and class Mammalia. Its characters are: first one is, so here you have to write number 1. First one is it has mammary glands. Second one, it is cold-blooded. Third one, body is divided into head, neck, trunk and tail. Fourth one, digits are provided with nails, claws or hooves. And fifth one is exoskeleton is in the form of hairs or fur. So this is the full answer. Next one is jellyfish. Jellyfish. Answer: it belongs to kingdom Animalia and phylum Cnidaria. So its characters are: first one is its body is umbrella like, so it is called as medusa. Second, it is marine animal. Third, body cavity is absent, so it is called as ocelomate. Next, body is radially symmetrical and diploblastic. And fifth one is nidoblast bearing tentacles are present around the mouth. So these are the characters of jellyfish, and in this way we have classified all the given animals and we have also written their characters. So now we are moving towards next question. Next question is question number 3, that is write in brief about progressive changes in animal classification. Okay, so this question we are going to see now. So answer: first point, Greek philosopher Aristotle was the first to perform the animal classification. Aristotle classified the animals according to the criteria like body size, habits and habitats. Further, as per the new developments in sciences, references were changed and thereby the criteria of animal classification too. Classification proposed by Aristotle is known as artificial method. This was the first point. Second point is, besides Aristotle, artificial method of classification was followed by Theophrastus, Pliny, John Ray, Linnaeus, आता याचं pronunciation चुकू शकतं, etc. Later on, natural system of classification was followed. Natural system of classification was based on various criteria like body organization, types of cells, chromosomes, biochemical properties, etc. And third point is, by the time system of classification based on evolution was also brought into practice. It was used by Dobzhansky and Mayer. Recently, Carl Lewis has also proposed the animal classification. आता या ठिकाणी काही सायंटिस्टचे नेम्स आहेत जे माझ्याकडून कदाचित चुकले असतील, सॉरी फॉर दॅट. सो अशा प्रकारे हे पूर्ण आन्सर आहे जे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता आपण यानंतर पाहणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज द एक्झॅक्ट डिफरन्स बिटवीन ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन अँड सिमेट्री? एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स. तर या ठिकाणी विन नाही आहे, विनच्या जागी या ठिकाणी विथ आहे. ओके, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स. So we have to write difference between grades of organization and symmetry, and also we have to give some examples about it. So here first we will see grades of organization. Body of animals is made up of cells. In case of multicellular animals, many cells are performing different functions in their body, while in unicellular animals, as their body is made up of a single cell, all functions are performed by same cell only.
बॉडी ऑर्गनायझेशन ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम इज रेफर्ड ॲज, इथे ब्रॅकेट नाही आहे, काउंट्स नाही आहे, इज रेफर्ड ॲज प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन. ओके, सो तुम्ही इथे त्याचे एक्झाम्पल्स पण लिहू शकता, जसं की अमिबा आहे, पॅरामेशियम आहे, असे एक्झाम्पल्स तुम्ही या ठिकाणी अजून ॲड करू शकता. इथे पुढे तुम्ही एक्झाम्पल लिहून अमिबा पॅरामेशियम लिहू शकता. नेक्स्ट आहे यातील फर्स्ट पॉईंट, इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्स इफ टिश्यूज आर नॉट फॉर्म्ड देअर बॉडी ऑर्गनायझेशन इज कॉल्ड ॲज सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. एक्झाम्पल आहे फायलम पोरिफेरा. सो फायलम पोरिफेरा हॅज सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. Next point, that is, in case of some animals, cells come together to form tissues with the help of which all the body functions are performed. Such animals show cell tissue grade organization. Example, animals from phylum Cnidaria. And the third and last point, that is, flatworms show tissue organ grade organization. In this type of organization, tissues are organized to form some organs. However, complete organ system are not formed. In which organisms? Flatworms. Okay, so this was about grades of organization. Now next one is body symmetry. So first, that is asymmetrical body. In case of such body, there is no any such imaginary axis of the body through which we can get two equal halves. Example, amoeba, paramecium and some sponges. Next one is radial symmetry. In this type of body, if imaginary cut passes through central axis but any plane of body, it gives two equal halves. Example, starfish. In case of this animal, there are few different planes passing through central axis of body through which we can get two equal halves. Third one is bilateral symmetry. In this type of body, there is only one such imaginary axis of body through which we can get two equal halves. Example, insects, fishes, frog, birds, humans, etc. You can write only two examples. Yeah, many examples. You can write only two examples also. So this is our full answer. This is first part of answer, that is grades of organization, and then second part of answer is this part is of body symmetry. So next we are going to see question number 5, answer in brief. Answer in brief. First question is, give scientific classification of shark up to class. So let us see its answer. In this question we have to classify shark up to class. So first we have to write kingdom. It belongs to Animalia kingdom. Subkingdom is Chordates. Phylum is Chordata. Subphylum is Vertebrata. Class is Pisces and name is shark. Okay, so in this way we can classify shark up to class. Now we are going to see next question. Next one is B. Write 4 distinguishing characters of phylum Echinodermata. So answer first point is the characters of phylum Echinodermata. Calcareous spines are present on the body of these animals, hence they are called as echinoderms. Next point is their body is triploblastic, eucoelomate, and it is radially symmetrical in adult stage. However, they show bilateral symmetry in larval stage. Next one is third point, that is they perform locomotion with the help of tube feet. Tube feet are also useful for capturing the prey. Some animals are sedentary. Next one is they have skeleton made up of calcareous spines or ossels or called as plates. Next one is fifth one, these animals have good ability of regeneration. I have already explained this topic in our last video of the Echinodermata phylum. Examples, starfish, sea urchin, brittle star, and also sea cucumber, etc. You can write any 2 examples. So this was the answer.
Next question, that is question C. Question C is distinguish between butterfly and bat with the help of 4 distinguishing properties. So let us see its answer. So for that we have to do 2 parts. In first part there is butterfly and in second part there is about bat. So butterflies are cold-blooded and bats are warm-blooded. Second one, they has 2 pairs of wings. They have only 1 pair of wings. Third one is their wings are covered with scales. Their wings are covered with cells. इथे दे नसून देर आहे. Correct it. There, THEIR. Their wings are covered with scales. Their wings are covered with skin. Next one is they are oviparous, which means they lay eggs to reproduce. Next one is they are viviparous. Bats are viviparous, which means they give birth to produce their young ones. Fifth is they do not have mammary glands. They have mammary glands. Sixth one is they use proboscis for digestion of food. आणि इथे आहे sixth one, they use mouth for ingestion of food. So in this way, this is a difference. Only one single mistake is here. You have to do their wings. Okay, not they, it is their wings. Next, D. To which phylum does cockroach belong? Justify your answer with scientific reasons. Answer. Cockroach belongs to phylum Arthropoda. So now we have to state scientific reason for it. First, cockroach has the following characters. First one, that is jointed appendages. Second, it is triploblastic, eucoelomate and bilaterally symmetrical and segmented body. C, chitinous exoskeleton around the body. And D, it is unisexual. So due to these reasons, cockroach belongs to phylum Arthropoda. After that, we are going to see next question, that is question number 6. Give scientific reasons. After you have written the characteristics, you have to add next point, that is, as these characters of cockroaches are distinguishing characters of phylum Arthropoda, cockroach belongs to the same phylum Arthropoda. Okay. So now we are going to see question number 6A. Question number 6A. Though tortoise lives on land as well as in water, it cannot be included in class Amphibia. So we have to state scientific reason for it. Answer. Tortoise is a crawling animal and its respiratory organs are lungs. Second, though tortoise lives on land as well as in water, it can respire only on land, not in water. Therefore, tortoise is a reptile and it cannot be included in class Amphibia. Amphibians are the animals who can perform aquatic as well as aerial respiration. So this is the answer of the question. Now we are going to see next question, that is B. Our body irritates if it comes in contact with jellyfish. Answer. In jellyfish, cnidoblast bearing tentacles are present around the mouth. Cnidoblasts are specialized cells with staining structure. Tentacles are useful for capturing the prey, whereas cnidoblasts inject a toxin into the body of prey. Second one is, when our body comes in contact with jellyfish, this toxin is injected to our body. Also, therefore, our body irritates. Next, question number C. All vertebrates are chordates, but all chordates are not vertebrates. So answer is phylum Chordata includes invertebrate chordates and vertebrate chordates. Invertebrate chordates are in 2 phyla, Urochordata and Cephalochordata. In invertebrate chordates, notochord is absent but vertebral column is present. In vertebral chordates, notochord is replaced by vertebral column. Fifth one is, therefore all vertebrates are chordates but all chordates are not vertebrates.
Next we are going to see D. D. Balanoglossus is connecting link between non-chordates and chordates. Answer. Balanoglossus is an organism which is structurally intermediate between two different groups, that is non-chordates as well as chordates. Next one, non-chordates does not have notochord, whereas chordates have either notochord or vertebral column in their body. Third one is, in Balanoglossus, notochord is present in proboscis region only, and friends, sorry, here is one more mistake, that is this is not it is half. So HLF half is here, and only half notochord is present, hence it is called as hemichordata. Okay, correct it, it is half. So fourth one is, since it belongs to phylum Hemichordata, it shows the characters of both the groups chordata and non-chordata. Hence Balanoglossus is a connecting link between non-chordates and chordates. Correct this mistake, it is half, HALF. So next there is last question from question number 6, that is E. Question 6E. Body temperature of reptiles is not constant. Answer. Reptiles, you have to write here first point. Reptiles are cold-blooded animals. Second, these animals cannot control their body temperature. Third, they become hotter and colder depending on the temperature outside. And fourth, therefore body temperature of reptiles is not constant, it varies. So this is the answer. Just you have to write point 1 before reptiles word. Okay, now we are going to see 7th question, that is MCQ type question. Question is, answer the following questions by choosing correct options. A. Which special cells are present in the body of sponges, that is the organisms from phylum Porifera? Option 1 is coral cells, option 2 is nidoblast, option 3 germ cells, and option 4 ectodermal cells. So correct answer is option 1, coral cells. Okay, coral cells is the correct answer. Next, D. Which of the following animal's body shows bilateral symmetry? So first one is starfish, second one is jellyfish, third one is earthworm, and fourth one is sponge. So answer is third, earthworm. The body of earthworm shows bilateral symmetry. Okay, so earthworm is the correct answer. Next one is C. Which of the following animals can regenerate its broken body part? So here we have to write the answer. First one is cockroach, second one is frog, third one is sparrow, and fourth one is starfish. So the correct answer is starfish. Next, D. Bat is included in which class? First is amphibia, second is reptilia, third is aves, and fourth is mammalia. So bat is included in mammalia class. Okay friends, so let us see all the answers once again. So now you can see all the answers. So first one's answer is coral cells, next is earthworm, third is starfish, and fourth is mammalia. Okay, so now let us see question number 8. Question number 8 is a chart. The question is complete the chart and some answers are given and we have to fill these blanks. Okay, so let us see answer of this question. I have written these answers. I hope you will understand my handwriting. So first, body cavity is absent, germ layer is absent, and phylum it is Porifera. So in first case you have to write germ layer absent. Next one, body cavity is absent and germ layer is triploblastic, so the phylum is Platyhelminthes. Next, pseudocoelom and the phylum is Aschelminthes, and you have to write here germ layer triploblastic. Next one is body cavity is present and the phylum is Arthropoda. You have to write in the place here triploblastic.
Next one is also chart. Complete the following chart. In this chart, the type is given, means the class is given. We have to write some characters, some examples. Okay, so first is cyclostomata. Character is jawless mouth which suckers. We have seen in the diagram and as well as also in the video of cyclostomata class. And then example is myxine. Next one is type Pisces. Character is gill respiration and the example is shark. So here I have written shark. You can also write rohu or any other example. Next, that is class Amphibia. Character is moist skin without skeleton. Okay, and the example is frog. Next, class is Mammalia. Character, it is mammary glands and example is whale. Next one is Reptilia. Its character is Poikilothermus. The organisms from class Reptilia are cold-blooded and which are called as Poikilotherms, and examples is lizard, or you can also write snake, tortoise, etc. So next we are going to see question number 10. Question number 10 is a sketch labeled diagram and classify. So you have to sketch diagram of hydra, jellyfish, planaria, roundworm, and also you have to classify them. So let us see the answer. So first one is hydra. This diagram is also in our book. Classification, it is from kingdom Animalia. Division, non-chordata, or instead you can write here subkingdom also. Next, phylum, that is Cylinderata or Cnidaria, and example it is hydra. Okay, so in this way you have to classify the given animal or the organism, and you have to draw its sketch label diagram also. Label diagram. Next one. Next one is jellyfish, and its classification is kingdom Animalia. Division or subkingdom is non-chordata, and phylum is Cylinderata or Cnidaria, and example is jellyfish. This is the diagram. So let us move towards the next. Next one is planaria, from kingdom Animalia, belongs to division non-chordata. Phylum is Platyhelminthes and example is planaria. Next one is roundworm. Roundworm. So this is the label diagram of roundworm, and here is the classification: kingdom Animalia, division non-chordata, phylum Aschelminthes, and example Ascaris, that is roundworm. So after that, next one is butterfly, and this is butterfly, and its classification is Animalia, division non-chordata, phylum Arthropoda, class is Insecta, and next example is butterfly. Okay, so after that, next one is earthworm. This is earthworm. Classification is kingdom Animalia, division non-chordata, phylum Annelida, and example is earthworm. Okay, so this is its label diagram and its classification. Now next one is octopus. Octopus, ही डायग्राम आपल्या बुकमध्ये पण आहे, तुम्ही बुकमधून काढू शकता. क्लासिफिकेशन इज Annelida, डिविजन इज non-chordata, phylum is Mollusca, and example is octopus. Okay, so next one is starfish. Classification kingdom Animalia, division non-chordata, phylum Echinodermata, and example is starfish. Okay, Echinodermata किंवा Echinodermata. Next one, shark. क्लासिफिकेशन किंगडम ॲनिमालिया आहे, फायलम कॉर्डाटा, सब फायलम वर्टेब्रेटा, क्लास पायसेस, आणि एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही डॉगफिश किंवा शार्क लिहिलं तरी चालेल. स्टारफिश आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आहे फ्रॉग.
क्लासिफिकेशन आहे किंगडम ॲनिमालिया, फायलम कॉर्डाटा, सब फायलम वर्टेब्रेटा, क्लास ॲम्फिबिया आणि एक्झाम्पल फ्रॉग. सो नेक्स्ट याच्यानंतर आहे वॉल लिझार्ड आणि पिजन. वॉल लिझार्डचा डायग्राम बुकमधून तुम्ही काढू शकता. क्लासिफिकेशन आहे किंगडम ॲनिमालिया, फायलम कॉर्डाटा, सब फायलम वर्टेब्रेटा, क्लास रेप्टारिया, एक्झाम्पल आहे वॉल लिझार्ड. ओके. याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत पिजन. पिजन क्लासिफिकेशन आहे किंगडम ॲनिमालिया, फायलम आहे कॉर्डाटा, सब फायलम वर्टेब्रेटा, क्लास एव्हिज आणि एक्झाम्पल आहे पिजन आणि हे आहे त्याचा डायग्राम. ओके. सो अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 10 पाहिला आहे. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11मध्ये आपल्याला काही डायग्राम्स दिले आहेत, त्यांची नावं आपल्याला लिहायची आहेत. फर्स्ट आहे जेलीफिश, तर त्याची नावं आपण पाहूया. लेबल करायचं आहे त्याला. हे आहे जेलीफिशचं लेबलिंग. बेल आहे, ट्यूब आहे, मसल रिंग आहे, टेंटॅकल आहे, ओरल आर्म्स, माउथ, इंटेस्टाइन आणि गोनॅड्स. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट तुम्ही फक्त लेबलमध्ये त्याचं नाव पण लिहू शकता, जसं की जेलीफिश पण फक्त लिहू शकता किंवा तुम्ही अशा प्रकारे त्याला लेबल पण करू शकता. लेबल केलं तरी पण चांगलंच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे या ठिकाणी नेरिस. जेलीफिशच्या बाजूला जे आहे तर ते आहे नेरिस. त्याचं पण नाव तुम्ही फक्त लिहू शकता किंवा मी तुम्हाला डायग्राम दाखवते तर त्याप्रमाणे तुम्ही त्याचं नाव लिहू शकता. सो डायग्राम आपल्या बुकमध्येच आहे या ठिकाणी डायग्राम. सो दिस इज डायग्राम. तर अशा प्रकारे ही आहे नेरिसची डायग्राम. ओके. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट. सो अशा प्रकारे तुम्ही नावं पण लिहू शकता किंवा फक्त तुम्ही त्याचं लेबल फक्त नेरिस पण लिहू शकता किंवा त्याचे नावं पण लिहू शकता. ओके. तुमची प्रॅक्टिस पण होईल तेवढीच. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पुढे दॅट इज नेक्स्ट वन. हा जो आहे हा प्लॅनरिया आहे. सो आपण प्लॅनरियाचं स्ट्रक्चर पाहणार आहोत आणि तुम्ही त्याचं नाव पण लिहू शकता. सो याला आता आपण पाहूया. त्याचं स्ट्रक्चर आपल्या बुकमध्येच आहे जसं की ते या ठिकाणी आहे. इथे पण प्लॅनरिया आहे बट इथे त्याची नावं नाही आहेत. त्याची नावं ऑलरेडी जर आपण बघितलं तर ते दिलेली आहेत आपल्याला. जसं की हे आहे प्लॅनरियाचं पूर्ण स्ट्रक्चर. फॅरिंग्स आहे, माउथ आहे, आय स्पॉट आहे, नर्व कॉट आहे. तर हे आहे प्लॅनरियाचं पूर्ण स्ट्रक्चर. ओके. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट जे आहे तर ते फिश आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी फिश जे आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे डॉग फिश ते तुम्ही घेऊ शकता. सो डॉग फिश जे या ठिकाणी दिलेलं आहे पायसीजमध्ये. सो हा आहे डॉग फिश. तर याचं पण तुम्ही स्ट्रक्चर लिहू शकता कारण हाच त्या ठिकाणी आहे. सो याचं लेबलिंगमध्ये ही नावं लिहू शकता किंवा हे सगळं स्ट्रक्चरची पण नावं लिहू शकता. ओके. सो अशा प्रकारे या ठिकाणी आपण 4ही डायग्राम्स पाहिलेले आहेत आणि 11th क्वेश्चन जो आहे तर तो आपण सॉल्व केलेला आहे आणि बस इतकेच क्वेश्चन्स आहेत. तर अशा प्रकारे आपण पूर्ण एक्सरसाइज या लेसनचा पाहिलेला आहे.